महाराज म्हणतात की कोणताही व्यक्ती जातीने कोणताही जरी असला तरी त्याने हरिनाम घ्यावं, नामस्मरण करावं. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत, बघूया आपण. कस्तुरीचे रूप अतिहीन वर, माझे असे सार मोलतया, अनिकही तैसी चंदनाची झाडे, परिमळे वाडे मोलतया, काय रूपे असे परिस चांगला, धातू केली मोला वाढतेने, फिरंगी आटिता नये बारा रुके, गुन्हे मोलविके सहस्रावरी, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तर कस्तुरीचे रूप दिसायला सुंदर असते, परंतु ती तिच्यामध्ये आत सारभूत सुगंध असतो, त्यामुळं ती मोलाची ठरते. सुगंधामुळं तिचं मोल असतं. त्याचप्रमाणे चंदनाचे झाड पण काही दिसायला जास्त सुंदर नसतं, परंतु त्याच्या आतील सुगंधामुळं चंदनाला सुद्धा खूप मोठी किंमत प्राप्त होते. परीस हा रूपाने चांगला नसतो, परंतु लोखंडालाही सोनं करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी असतं, त्यामुळं त्याचेही मोल ठरते, मोल चांगले येते. एखादी चांगली तलवार आटविली, वितळवली आणि ती विकली तर त्याचे 12 पैसे तरी येतील का? तर नाही. पण तिच्या धारेमुळे 1000 रुपयांनाही विकली जाईल. महाराज म्हणतात, परमार्थामध्ये हरिनाम घेणारा जातीने कोणीही जरी असला तरी त्याच्या भक्तीने तो श्रेष्ठ ठरतो. म्हणजे एवढे हे जे उदाहरणं दिलेले आहेत, त्या उदाहरणाद्वारे तुकाराम महाराज सांगतात की त्या वस्तूमधील गुणधर्म महत्त्वाचा आहे. म्हणजे चंदनातील सुगंध, कस्तुरीतील सुगंध, हे जे गुणधर्म आहेत, किंवा परीस लोखंडाला सोनं करतं, हे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म महत्त्वाचे आहेत. आणि जो भक्ती करतो तोच भक्तीने श्रेष्ठ ठरत असतो. मग तो जातीने कोणीही असला तरी त्याला काही फरक पडत नाही, फक्त त्याची भक्ती ही त्याला सर्वश्रेष्ठ ठरवते. आणि म्हणून आपल्या याच्यामध्ये अनेक असे विविध जातीतले, विविध धर्मातले संत आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये दिसून येतात. रामकृष्ण हरी.